हे गाइज, दिस इज अमन गायकवाड अँड वेलकम टू इट्स प्रोग्रामर. गाइज, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वेब डेव्हलपमेंट असतं तरी काय. आणि हा व्हिडिओ इंट्रोडक्शन टू वेब डेव्हलपमेंट असा आहे, पण या पुढील व्हिडिओ वेब डेव्हलपमेंटवरील सर्व व्हिडिओ लेक्चर्स मी अपलोड करणार आहे, जे की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. गाइज, सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की वेब डेव्हलपमेंट असतं तरी काय. गाइज, तुम्ही जे काही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो यासारख्या वेबसाईट्स पाहतात, त्यांच्यावर लॉग इन बटन, त्यानंतर सबमिट करायचं बटन, त्यानंतर तुम्ही जे काही वस्तू बघतात स्क्रोल केल्यावर, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते बनवण्याचं काम एक वेब डेव्हलपर करत असतो. आणि या बनवण्याच्या कामालाच वेब डेव्हलपमेंट असं म्हणतात. वेब डेव्हलपमेंटसाठी आपल्याला काय काय शिकणे गरजेचं आहे, त्यासाठी मी इथे एक रोडमॅप दिलेला आहे. ते रोडमॅपनुसार जर आपण सर्व काही शिकलो तर आपण एक चांगला वेब डेव्हलपर बनू शकतो. गाईज, त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी माहीत असायला हवं की वेब डेव्हलपर किती प्रकारचे असतात. सो बेसिकली वेब डेव्हलपरचे 3 प्रकार असतात: फ्रंट एंड डेव्हलपर, बॅक एंड डेव्हलपर आणि फुल स्टॅक डेव्हलपर. फ्रंट एंड डेव्हलपर म्हणजे तुम्ही ॲमेझॉनचं पेज जर स्क्रोल केलं तर त्याच्यावर लॉग इन बटन असतं, विविध प्रकारची इमेजेस असतात. त्यानंतर त्या इमेजेसवर क्लिक केल्यावर त्या इमेजेसशी रिलेटेड तुम्हाला जे काही ते वस्तू भेटत असतात. त्यानंतर तुमचा स्वतःचा ॲड्रेस टाकणं, त्यासाठी जो इनपुट बॉक्स असतो तो, त्यानंतर सबमिट बटन, त्याच्यावर क्लिक केल्यावर ते सबमिट होतं. त्यानंतर तुम्हाला बँकच्या डिटेल्स वगैरे दिसतात. हे सगळं जे दाखवायचं काम असतं, वेगवेगळे कलर्स असतात, वेगवेगळे बॉक्सेस असतात, जो की वेब पेजवर तुम्हाला जे काही दिसणार आहे, युजरला जो काही इंटरफेस दिसणार आहे, सर्व बनवायचं काम फ्रंट एंड डेव्हलपर करत असतो. ठीक आहे, हे झालं फ्रंट एंड डेव्हलपरबद्दल. आता जाणून घेऊया की बॅक एंड डेव्हलपर काय काम करतो. तर तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन स्वतःची फिल केलेली आहे, ती इन्फॉर्मेशन सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर कुठेतरी स्टोअर व्हायला पाहिजे. जिथे ती स्टोअर होते तिला आपण म्हणतो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. ते असते DBMS. ते पण आपल्याला या कोर्समध्ये करायचं आहे. आणि ती जे काही इन्फॉर्मेशन जिकडे जाणार आहे, हे काम करायचं काम असतं बॅक एंड डेव्हलपरचं. की ती इन्फॉर्मेशन स्टोअर कुठं करायची आहे, काही नाही, हे सर्व जी काही सिस्टम असते ती सगळी बॅक एंड डेव्हलपर सांभाळत असतो. त्यासाठी पण वेगळे लँग्वेजेस असतात. तर सर्वात आधी आपण हे सर्व विचार न करता जस्ट एक वेब डेव्हलपर बनण्यासाठी काय गरजेचं आहे ते पाहून घेऊया. तर रोडमॅप स्टार्ट होतो आपला HTML पासून, जी काही आपण 4 दिवसात शिकू शकतो. आता HTML वर आधारित व्हिडिओज मी सर्व याच्या पुढे टाकणार आहे, जे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील. त्यानंतर आपल्याला शिकायचे आहे CSS. ही पण एक लँग्वेज आहे. HTML स्टँड्स फॉर हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज, CSS स्टँड्स फॉर कास्केडिंग स्टाईल शीट. त्यानंतर शिकायची आहे आपल्याला जावास्क्रिप्ट, जी काही एक स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. पण त्याआधी जेव्हा तुम्ही HTML आणि CSS ह्या दोघी लँग्वेजेस शिकणार, त्या दोघींवर आधारित तुम्हाला प्रोजेक्ट्स करायचे आहेत. जसे की ॲमेझॉन साईटचा क्लोन बनवायचा आहे. आता ॲमेझॉन साईटचा क्लोन कसा बनवायचा आहे ते तुम्हाला आधी हे दोघी लँग्वेजेस शिकावे लागतील. त्यानंतर तुम्ही एक्झॅक्ट ॲमेझॉनसारख्या दिसणारे साईट बनवू शकतात. ठीक आहे. त्यानंतर फ्लिपकार्टचे क्लोन बनवायचे आहेत. हे जे काही प्रोजेक्ट्स करशाल त्याच्याने तुम्हाला स्वतःला इंटरेस्ट एक असतो तो निर्माण होईल की आपल्याला वेब डेव्हलपमेंटमध्ये काहीतरी करता येतं आहे. त्या प्रकारचा सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे तो निर्माण होईल. त्यानंतर अशा प्रकारचे क्लोन्स बनवून झाल्यावर तुम्हाला यायचं आहे जावास्क्रिप्टकडे. जावास्क्रिप्ट लँग्वेज आहे स्क्रिप्टिंग लँग्वेज, जे की तुम्ही जे काही क्लोन्स बनवशाल ॲमेझॉनची, ती रिस्पॉन्सिव्ह व्हायला हवी. आता तुम्ही जसं की ॲमेझॉनचं पेज आहे, त्याच्यावर इन्फॉर्मेशन किंवा एखादा फॉर्म आहे, तो फॉर्म फिल केल्यावर त्याला सबमिट बटनवर क्लिक केल्यावर ती इन्फॉर्मेशन जाते आणि तुम्हाला रिस्पॉन्स येतो की येस यू हॅव फिल द फॉर्म. नंतर ओकेचं बटन होतं, ओकेच्या बटनवर क्लिक केल्यावर ते ओके होतं. हे जे काही रिस्पॉन्स असतात आपल्या आणि वेबसाईटच्या मध्ये जे काही इंटरफेस होत असतात, हे जावास्क्रिप्टच्या माध्यमातून होतात. जे की बटनवर क्लिक केल्यावर याचे इव्हेंट्स असतात, तिथे ऑन क्लिक बटन असतं, नंतर माऊसवर या प्रकारचे इव्हेंट्स असतात. ते सगळं जावास्क्रिप्टमध्ये आपण शिकणार आहोत. त्यानंतर आपण शिकायचं आहे गिट आणि गिटहब. त्यानंतर JS फ्रेमवर्क्स करायचे आपल्याला रिॲक्ट आणि अँग्युलर याच्यामध्ये. आता हे काय, हे सगळं तुम्हाला कळेल. त्याआधी तुम्हाला सर्व रोडमॅप मी सांगतोय, जस्ट इंट्रोड्यूस करून देतोय. हे सर्व आपण पुढील लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. त्यानंतर तुम्हाला आता वेबसाईटचं तुम्हाला जसं मी बोलला की 3 प्रकारचे असतात: फ्रंट एंड डेव्हलपर, बॅक एंड डेव्हलपर आणि एक असं फुल स्टॅक डेव्हलपर, जो दोघं काम करतो. तर आपण हा फुल स्टॅक डेव्हलपरचा मॅप पाहतोय, ज्याच्यामध्ये HTML, CSS, जावास्क्रिप्ट हे झालं, ते फ्रंट एंडचं काम झालं. त्यानंतर JS फ्रेमवर्क्स आपल्याला करायची रेट आणि अँग्युलर मोडमध्ये. त्यानंतर बॅकएंडचा पार्ट जर म्हटला तर Node.js ही एक बॅकएंड लँग्वेज आहे, जिच्यामध्ये जावास्क्रिप्टच यूज केली जाते ॲज अ बॅकएंड वर्क. त्यानंतर MongoDB ही एक DBMS लँग्वेज आहे, ज्याच्यामध्ये आपण DBMS डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम शिकणार आहोत. त्यानंतर जेव्हा तुम्ही हे सर्व शिकून घेतात, त्यानंतर यू आर कॅपेबल फॉर टू मेक प्रोजेक्ट्स. जेव्हा तुम्ही हे सर्व शिकून घेतात तेव्हा तुम्ही एक प्रोजेक्ट बनवायचे कॅपेबल बनवू शकतात. आणि जे प्रोजेक्ट्स तुम्ही तुमच्या रेझ्युमेमध्ये टाकू शकतात, ज्याच्याने आपलं ॲज अ गुड इम्प्रेशन पडतं प्लेसमेंटच्या ठिकाणी. त्यानंतर प्रोजेक्ट्स झाले की तुम्ही इंटरव्ह्यूसाठी रेडी होतात. तर अशा प्रकारे वेब डेव्हलपमेंटचा जो रोडमॅप आहे तो आपण पाहिलेला आहे. या सगळ्या लँग्वेज आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे गाईज, आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन कीप लर्निंग, कीप कोडिंग.